नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, कार्यक्रमाची सुरुवात करूया एका श्लोकाने. शुक्र शोणितम जीव संयोगे तू खलु कुक्षिगते गर्भ संज्ञा भवती. म्हणजेच शुक्र शोणित म्हणजेच पुरुष बीज व स्त्री बीज एकत्र आल्यावर जो जीव उत्पन्न होतो त्याला गर्भ असे म्हणतात. हे जे गर्भ आहे पृथ्वी तलावरती अवतरण्याआधी 9 महिने गर्भाशयात असतो. मग अशा या गर्भाशयामध्ये होणारे जे आजार आहेत याबद्दल माहिती करून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे ते. विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गर्भाशयाचे आजार. विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गर्भाशयाचे आजार. व ह्या विषयावरती चर्चा तसेच तज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं. तरीही नव्या असलेल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 35 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेत असतात. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जातात. ह्यासोबतच एक अत्यंत आनंदाची व गौरवस्पद बातमी जी होती ती म्हणजे सरांना राष्ट्रीय आयुर्वेद गुरु या पदी निवड केली आहे. तर सरांचं पुन्हा आपण त्याच्याबद्दल अभिनंदन करूया. धन्यवाद. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर पुन्हा एकदा तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर आजचा आपला जो विषय आहे तो आहे गर्भाशयाचे आजार. तर ह्या गर्भाशयाचा आजारा पुढे आपण जाणून घेऊयाच, पण गर्भाशय याबद्दल आयुर्वेदाने काय सांगितलं आहे याच्याबद्दल जरा सांगा. याज्ञवल्क्य स्मृतीपासून अनेक वेगवेगळ्या ग्रंथांच्या मध्ये, धर्मग्रंथांच्या मध्ये आणि आयुर्वेदिक ग्रंथांच्या मध्ये गर्भाशयाचं वर्णन किंवा आर्तवस्रोतस, रजोस्रोतस, रज, गर्भिणी, सुतिका, मूळगर्भ या सगळ्या गोष्टींचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. लोकांना फारसं कल्पना नसते. आता गर्भाशयाचं म्हटलं तर रोहित माशाच्या आकाराचा हा छोटासा दिसणारा ऑर्गन जो आहे ना, तो जर खरं बघितलं तर 60 ग्रॅम फक्त त्याचं वजन असतं. ॲव्हरेज जर बघितलं गेलं तर साधारण 7.5x4x3 इतके त्याची लांबी, रुंदी, जाडी जी आहे ना ती एकंदरीत आधुनिक शास्त्राने वर्णन केलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ह्याच्या बाबतीत काही इंटरेस्टिंग गोष्टी असतात की ज्या लोकांना माहीत नसतात आणि वैद्याला त्या माहीत असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या ट्रीटमेंटवरती येत असतो. गर्भाशयाच्या पुढच्या बाजूला ब्लॅडर आहे आणि मागच्या बाजूला रेक्टम आहे. आपल्या घराच्या जवळ कोणतरी आतंकवादी किंवा गुंड राहत असेल तर आपण एका दडपणाखाली जसं राहतो ना, तसं गर्भाशयाच्या समोरचा ऑर्गन जर चांगला नसेल, ब्लॅडर आणि रेक्टम जर व्यवस्थित नसेल, त्यातला मळ चांगला नसेल, समोरच्या ब्लॅडरमधलं मूत्र चांगलं नसेल, तरीही त्याचा परिणाम जो आहे तो गर्भाशयावरती येऊ शकतो. तुम्ही म्हणाल हे असं कसं काय, तर अगदी ज्ञानेश्वरीपासून सगळीकडून पचून विष्ठेच्या दाथरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मळाला जी एक उष्णता असते ना त्याच्यावरती गर्भाशयाचं आरोग्य आणि आतला जो भ्रूण आहे त्याची वाढ होत असते. जसं कोंबडी अंड्यावरती बसते आणि नंतर ते अंडं हॅच होऊन बाहेर पिल्लू जसं त्याचं येतं तसं हे प्रकरण असतं. तर मळाला ही वंध्यत्वामध्ये किंमत आहे किंवा मूत्रालाही किंमत आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. गर्भाशयाचे जे मसल्स आहेत ना त्याचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे ना त्या अजगराच्या मसलसारखं असतं. अजगराने एकदा विळखा घातला की ते ज्या वेळेला त्याच्या भक्ष्याला दाबतो ते त्यावेळेस पुन्हा रिलॅक्स होऊन पुन्हा दाबत नाही. ते एकदा दाबलं की दाबलंच जातं आणि तेच ते त्याची मिठी जी आहे, मगर मिठी जशी असते ना तशी ती अजगराची मिठी वाढत जाते. असं जर नसतं तर गर्भ हा बाहेरच आला नसता.
तर गर्भाला बाहेर ढकलत असताना जी ॲक्शन आहे मसलची ती बरोबर अजगराच्या मसलसारखी असते, हेही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हा भाग मी कशासाठी सांगतो, तर हे सगळं वेगळेपण जे आहे ते आयुर्वेदाने जाणलेलं आहे आणि त्यानुसार गर्भाशयाच्या आजाराची औषधं जी असतात ती निघत असतात. तर कटिरामध्ये हा अवयव आहे वाताच्या आधिपत्याखाली, तिथं अपान वायू असतो आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा मलमूत्राशी संबंध आहे, रजप्रवृत्तीशी या गर्भाशयाचा संबंध आहे. पण हे सगळं होत असताना हे रज कुठं तयार होतं, तर आमाशयामध्ये म्हणजे जठरात तयार होतं. तर तुम्ही गर्भाशयाचे आजार ट्रीट करत असताना जठराकडे जर लक्षच दिलं नाही तर तुमची ट्रीटमेंट होऊ शकत नाही. हा आयुर्वेदाचा टेक आहे वेगळा. आमाशयामध्ये म्हणजे जठरामध्ये पहिल्यांदा पृथ्वीधिक जलमहाभूत वेगळं होतं अन्नातून, आहार रस तिथं तयार होतो, त्याचा एक भाग जो आहे तो गर्भाशयाकडे जातो आणि त्याचं रज उत्पन्न होतं. त्याच्यावरती गर्भाशयाचं पोषण, बीजग्रंथीचं पोषण, फेलोपियन ट्यूबचं पोषण, गर्भाशय मुखाचं पोषण आणि वजानल कॅनल किंवा अपत्यपद, किती छान शब्द आहे बघा. तर तिथं सगळ्याचं पोषण जे आहे ते तिथं होत असतं. म्हणजे आमाशयातले जठरातले आजार आहेत त्याच्यामध्ये ज्वर येतो, ताप येणं वारंवार, पांडुरोग म्हणजे ॲनिमियासारखे काही गोष्टी आहेत, छर्दी म्हणजे उलटी आहे, इंट्रिन्सिक फॅक्टर जो आहे तो कमी होणं, आम्लपित्त होणं, पेप्टिक अल्सर होणं, ह्या गोष्टी वंध्यत्वाला कारणीभूत असतात. हे तुम्हाला कुठंतरी समजायला पाहिजे. हा आयुर्वेद आहे, हा वेगळेपणाचा जो भाग आहे तो समजून घ्यायला पाहिजे. ह्याच्याबरोबरीनं ग्रहणी म्हणून जो अवयव आहे म्हणजे लहान आतडं जे आहे त्याच्यामध्ये कफज ग्रहणीमध्ये स्त्रीषु अप्रहर्षणम असं सांगितलेलं आहे. म्हणजे कफज ग्रहणी झाली आणि मुहूर्बद्ध मुहूर्त जर कधी संडासला पातळ कधी घट्ट होते तर त्या पुरुषाला स्त्रियांच्या विषयीची इच्छा उत्पन्न होत नाही, मैथुन कर्माची इच्छा होत नाही. हाच भाग स्त्रियांना झाला की पुरुषांच्या विषयी त्यांना ओढ वाटत नाही असंही होतं. म्हणजे तिथलं पचन तुम्हाला लक्षात घ्यायला लागतं. आणि नाही वाताधृते योनी वनिताम नाम संप्रदूषती असं म्हटलेलं आहे. तर मोठ्या तड्याच्या ठिकाणी जो मळ तयार होतो त्यावेळेला उत्कृष्ट कटुविपाकात्मक अशा त्या पुरुषातून किंवा मळातून किंवा विष्ठेतून वात नावाचा दोष उत्पन्न होत असतो. तर तो वात म्हणजे गॅसेस जे पास होतात इतका छोटा विचार नाही येतो. तर वात दोष म्हणजे संपूर्ण शरीराला नवे नवे ब्रेनलाही कंट्रोल करणारी जी गोष्ट आहे ती तिथं तयार होते. आणि आयुर्वेदामध्ये स्त्रियांच्या योनी वापद नावाचा जो भाग सांगितला आहे त्याच्यामध्ये योनी हा शब्द फक्त वजायना या अर्थी आयुर्वेदात नसून त्र्यावर्त योनी या पद्धतीने आहे. बाह्य आवर्त जो आहे तो, मधला आवर्त जो आहे आणि तृतीय आवर्त जो कटिरामध्ये आहे तो, या तिघांचा विचार जो आहे तो त्या वाताशी संबंधित असतो. म्हणजे तुमच्या पचन संबंधित असलेल्या या गोष्टी ज्या आहेत त्या मुद्दांवर मी तुम्हाला वर्णन करून सांगितल्या. याचं कारण काय, आपल्या शरीरात ब्रेन आहे, हृदयामध्ये सुद्धा ब्रेनच्या टिश्यू आहेत म्हणून दुसरा ब्रेन तिथं आहे आणि तिसरा ब्रेन जो आहे तो म्हणजे एंटेरिक सिस्टीम. तर त्यामुळे ऐच्छिक आणि अनैच्छिक मज्जातंतूच्या संबंधाने जो विचार आपण करतो मज्जासंस्थेचा तो आयुर्वेद ह्या पद्धतीने करत असतो. प्रथम अवस्थापाक, द्वितीय अवस्थापाक आणि तृतीय अवस्थापाक. ह्याच्यानंतर मग गर्भाशयात जे रज तयार होतं ते रज जे आहे त्याचे दोष सांगितलेले आहेत वेगळे. वातादी कुणपग्रंथी पुयक्षिण मलावयम बीजासमर्थम रेतो अस्रम स्वलिंगैर दोषजम वदेत, असं भरपूर चांगलं वर्णन जे आहे ते त्या रजदोषात केलं आहे. जे रजाचं जे रक्त आहे ते घाण वासात असणं, त्यात गाठी असणं, त्यात पू उत्पन्न होणं, ते कमी होणं, ते जास्ती होणं, ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन त्याच्यात पिच्छिलता किंवा चिकटपणा येणं हे सगळे लक्षात घेऊन मलमूत्राचं म्हणजे फिस्च्युला जो आहे ना तो सुद्धा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे. त्या मार्गातला जो आहे तो म्हणजे ज्याचा संबंध जो आहे तो ब्लॅडरशी, रेक्टमशी आणि गर्भाशयाच्या भित्तिकेशी किंवा वजायनाशी आहे. तर हे सगळे प्रकरण लक्षात घेतलं तर मग ट्रीटमेंट जी आहे ती नंतर सोपी होऊ शकते. मोठ्या तड्यातला जो वात दोष आहे तो मनावरती कंट्रोल करणार आहे. नियंता प्रणिताच मनसा असं म्हटलेलं आहे वाताला. आणि जे रज आहे ते रसापासून तयार होत असताना ते रस जो धातू शरीरातला तयार होतो त्या शब्दासहिष्णुता हे लक्षण त्याच्या क्षयामध्ये येतं. तुमच्या शरीरातला रसधातू कमी झाला, लिंफ कमी झाला, पाणी कमी झालं, अबधातू क्षय झाला, डिहायड्रेशन झालं तर तुम्हाला ऐकायला जे आहे ना त्याच्यामध्ये आवाज सहन होत नाही. तर हे मानसिक लक्षण आहे, शारीरिक तर आहेच आहे. त्याला चिंता, भय, क्रोध, शोक जे आहेत ना त्याचा जो संबंध गर्भाशयाशी येतो आणि गर्भाशयाचे आजार होतात त्याचा विचार जो आहे तो आयुर्वेद ह्या पद्धतीने करत असतो. तर हे सगळं प्रकरण जेव्हा तुम्ही लक्षात घेता त्यावेळेला मग आयुर्वेद त्याचा विचार किती वेगळ्या पद्धतीने करतो हे लक्षात येतं. आहे अवयव कटिरामध्ये, पण विचार करताना हा सार्वधिक विचार जो आहे तो 3.5 हाताच्या देहाचा करायला लागतो. आता रिडक्शन सायन्स खूप पडलेला आहे. गायनॅकॉलॉजिस्ट वेगळा असतो, एंडोक्रायनॉलॉजिस्ट वेगळा असतो, रक्ताशी संबंधित हिमॅटॉलॉजिस्ट जो आहे तो वेगळा असतो. आयुर्वेदात असं होऊ शकत नाही. सगळे एकाच वैद्याला करायला लागतं कारण त्याला या सगळ्या गोष्टीचा संबंध माहीत असतो. आयुर्वेदिक फिजिओलॉजी ही खूप वेगळी आहे. आणि काय बालगृहोर्ध्वांग शल्य दंशरा जरावशान हे जे अष्टांग आयुर्वेदाचं प्रकरण आहे ना ते एकाच समासामध्ये सांगितलेलं आहे. एकमेकाचा त्याचा दुसऱ्याशी असलेला संबंध जो आहे तो त्या समासातून आपल्याला व्यक्त होत असतो. त्यामुळे आम्ही टॉक्सिकोलॉजी वापरतो, बालरोगातली औषध वापरतो, काही चिकित्सा म्हणजे मेडिसिन ही वापरतो, शल्य म्हणजे ऑपरेशन्स ही वापरतो
आणि त्याच्याबरोबरही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणारं जे प्रकरण आहे ना आयुर्वेदातलं ते लक्षात घेतलं जातं. आणि हा आवाका जो आहे तो इतका मोठा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. गर्भ तयार होत असताना ऋतुक्षेत्र अंबुबीज म्हणजे ऋतू म्हणजे कोणत्या दिवशी संबंध यायला पाहिजे, पाळी कशी यायला पाहिजे, ओव्ह्युलेशन केव्हा होतं, क्षेत्र म्हणजे गर्भाशय आहे ते कसं असायला पाहिजे, अंबू म्हणजे त्या ठिकाणी येणारं पोषण जे आहे त्या गर्भाला होणारं आणि त्या गर्भाशयाला होणारं पोषण, आणि बीज म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज, या चौघांचा व्यवस्थित विचार करून ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघत असतो. एवढंच नाही आहे, आयुर्वेदाचा वेगळेपणा पहा. हे रज जे आहे ते पोटामध्ये एकदा बाळ जर गर्भाशयामध्ये वाढायला लागलं तर हे रज आहे ते ऊर्ध्वगामी होतं आणि स्तन्याशयाचं पोषण करतं. आणि स्तन्याशयाचं जेव्हा पोषण केलं जातं त्यावेळेला त्या दुधाची उत्पत्ती जी आहे ना ती त्या ऊर्ध्वगामी रजामुळे होते. तर समजा तुमच्या शरीरामध्ये गर्भाशयामध्ये बाळ वाढत नाही आहे तरीसुद्धा गर्भाशयाच्या आजारासाठी स्तन्याशयावरती म्हणजे फिमेल ब्रेस्टवरती औषधं लावणं हे खूप गरजेचं असतं. विद्धकर्म करणं किंवा अग्निकर्म करणं, लेप देणं हे जर केलं गेलं तर गर्भाशयाशी संबंधित आजार जात असतात. तर हा वेगळेपणाचा भाग जो आहे ना तो भारतीय लोकांना भारतात आयुर्वेद हे शास्त्र असून सुद्धा माहीत नसतं. झाडपाल्याचं औषध म्हणजे आयुर्वेद किंवा काविळीचं औषध देणारा म्हणजे आयुर्वेद असं जे आहे ना ते आता मनातून तुम्ही काढून टाका. 12वीला ज्या मुलांना 90-94% मार्क पडतात अशी मुलं आता आयुर्वेदाला येत आहेत आणि त्यांची बुद्धी वेगळी आणि आयुर्वेद हा गेल्या 40 वर्षात खूप वेगळा झालेला आहे. तर या पद्धतीने आत्ताचं हे वर्णन मी सांगतोय ह्याचीच पुढची जी अवस्था आहे ती आपल्याला बघायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत, गर्भाशयाशी संबंधित आजार काय आहेत हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये जाणून घ्यायचं आहे. तर तोही भाग आपण बघूया. नक्कीच सरांनी आपल्याला प्रेक्षको खूपच सुंदर आणि अप्रतिमरित्या गर्भाशय काय आहे, त्याच्याबद्दलचे आजार कोणकोणते आणि त्याच्यावरती औषधी काय आहे ते आपण जाणून घेऊयाच. सरांनी आपल्याला नेहमीसारखे काही आरोग्यदायी टिप्ससुद्धा आणलेले आहेत. ते काय आहेत त्याची उत्कंठा मलासुद्धा आहे, तुम्हालासुद्धा असेलच. ते काय जाणून घेऊया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गर्भाशयाचे आजार, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 808773 तसेच 777491 आणि 959581 ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गर्भाशयाचे आजार, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 808773 तसेच 777491 आणि 959581 ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गर्भाशयाचे आजार, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 808773 तसेच 777491 आणि 959581 ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. तर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत. कोणते टिप्स ते पाहूया आपण. टिप नंबर 1, स्मरणशक्ती वाढण्यासाठी वेखंड चूर्ण 1 ग्राम, गाईचे तूप 15 ग्राम आणि गाईचे दूध 150 ml सतत 1 महिना घ्यावे. हा प्रयोग वय वर्ष 8 ते 25 पर्यंत अप्रतिम उपयोगी पडतो. याने स्मृती वाढून बुद्धी तल्लख होते. टिप नंबर 2, शुक्रजंतूची वाढ होण्यासाठी शिंगाड्याचे पीठ 50 ग्राम, खडीसाखर 50 ग्राम आणि 300 ml दूध याचा मंद अग्नीवर शिरा करावा व याचे सेवन सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावे. याने शुक्रजंतूंची वाढ होते. तर प्रेक्षको, सरांनी आपल्यासाठी किती छान असे आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत. यांचा तुम्ही वापर करावा अशी मी आशा बाळगतो. आपण चर्चा करत आहोत गर्भाशयाच्या आजार या बाबतीत.
तर सरांसोबत आपण चर्चा करताना गर्भाशयाबद्दल माहिती करून घेतली आहे. तर सर, आता माझा प्रश्न आहे की गर्भाशयाचे आजार कोणकोणते आहेत आणि सामान्य चर्चेमध्ये असलेले एंडोमेट्रियोसिस आणि अडिनोमायोसिस याच्यामध्ये काय फरक आहे? बरोबर, खूप चांगला प्रश्न विचारला तू. असं आहे की गर्भाशयाशी संबंधित आजार जे आहेत ना, ते साक्षात गर्भाशयाशी संबंधित असे बघायला लागतात आणि इतर आजारांचा गर्भाशयावरती होणारा परिणाम त्याच्याविषयी मी पहिल्यांदा माहिती सांगितली की ताप आहे किंवा आम्लपित्त आहे किंवा पांडुरोग आहे, तर याचा परिणाम जो आहे तो गर्भाशयावरती येत असतो, मनाचा येत असतो, संग्रहणी नावाच्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो येत असतो, किंवा आपल्या मोठ्या तड्यामध्ये असलेला जो मळ आहे त्याच्याशी संबंधित अतिसार किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रोन्स डिसीज असेल, प्रवाहिक असेल, त्याचा परिणाम ही गर्भाशयावरती येतो हे कुठेतरी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर गर्भाशयाशी संबंधित आजार आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे अपत्यपद जो आहे वजायनल कॅनल, त्याच्यामध्ये बर्थुलिन सिस्ट सारखे काही सिस्ट उत्पन्न होतात आणि ते वारंवार त्रास देतात, स्त्रियांना त्याचा भयंकर त्रास होतो. तर अशा वेळेला गर्भाशयातून येणाऱ्या स्रावांचाही विचार करायला लागतो आणि बाहेरून काही पोटीचं वगैरे देऊन सुद्धा तो आजार कायमस्वरूपी घालवता येतो. त्याच्यासाठी वजायनल टूश आणि वेश्वार नावाची कन्सेप्ट आहे ती आयुर्वेद वापरत असतो. गर्भाशयाचा मुखपाक म्हणजे जी सर्व्हिस जी असते त्याला आतमध्ये जखमावणं असा एक प्रकार होतो आणि पांढऱ्या अंगावरती जाणं, घाण वासाचं अंगावरती जाणं असं बऱ्याच वेळा होतं. तर त्यासाठी सुद्धा वजायनल टूश जो आहे ना, तो पिंपळाच्या किंवा वडाच्या सालीचा काढा जो आहे त्याने ती जागा धुवायची आणि नंतर तिरफळाच्या काढ्याने धुवायची आणि तिथं नंतर विष्णू तेलाचा पिशवी ठेवला तर हा प्रकार नक्की नष्ट होतो. अदरवाईज लोक कॉटरी करतात आणि ते जाळून घेतात. पहिल्यांदा मग स्राव वाढतो आणि काही दिवसांत कमी होतो, परंतु सारखं हे कॉटरायझेशन करणं किंवा अग्निकर्म करणं फारसं योग्य नाही आहे. आत्ता सांगितलेला प्रकार प्लस सार्वजनिक विचार जो आहे तो तिथं राबवणं गरजेचं आहे. योनिमार्गामध्ये आतमध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखाला आरश किंवा पॉलिश तयार होणं अशी प्रक्रिया होते आणि त्यासाठी आरशाची किंवा मूळव्याधीची जी ट्रीटमेंट आहे ती बाकीच्या ह्या आत्ता सांगितलेल्या उपचारांच्या बरोबर करायची असते. सार्वजनिक कोणता आजार आहे, स्थूलपणा वगैरे हेही लक्षात घ्यायला लागतं आणि त्याची ट्रीटमेंट करायला लागते. एंडोमेट्रोसिस म्हणजे काय होतं, गर्भाशयाच्या आतलं जे अस्तर आहे त्याला एंडोमेट्रियम आपण म्हणतो, ते गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला वाढायला लागतं. मग ते फेलोपियन ट्यूबच्या बाजूला जाईल, बीजग्रंथींच्या बाजूला जाईल, पोटाच्या बाजूला जाईल आणि मग त्याला एंडोमेट्रोसिस असं म्हणतात. पण ह्याचं महत्त्वाचा भाग काय आहे की हार्मोनल जे सिग्नल्स आहेत ना ते कॅच करत असतं. त्यामुळे पाळीच्या वेळेला ते गळून पडणं, नवीन पुन्हा तयार होणं ही प्रक्रिया त्याच्यात होते आणि त्यामुळं अत्यार्थ किंवा खूप अंगावरती जाणं, वारंवार रजप्रवृत्ती राहणं, अनियमित रजप्रवृत्ती राहणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप होत असतात. आणि त्यामुळं हार्मोनचा विचार जसं आधुनिक शास्त्र करतं तसं मी आत्ता सांगितलं तसं मनात आणि सार्वजनिक गोष्टींचा विचार आयुर्वेद एंडोमेट्रोसिसमध्ये करत असतो. ज्यावेळेला हे एंडोमेट्रोसिसचं आतला अस्तर जे आहे ते गर्भाशयाच्या मसलच्या लेअरमध्ये वाढायला लागतं, त्यावेळेला त्याला जे म्हणतात ते ॲडिनोमायसिस असं म्हणत असतात. तर त्याचा संबंधी पुन्हा हार्मोनची या पद्धतीने येतो. तर हे प्रकरण होतं का असं ज्यावेळेला बघितलं जातं ना, त्या मुलेरियन डग्स जे असतात ज्याच्यापासून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा ऑर्गन्स तयार होत असतात त्या तशाच जर राहिल्या तर त्याच्यामध्ये काही एम्ब्रियॉनिक सेल्स राहतात. गर्भाशयामध्ये भ्रूण जो आहे त्याच्या काही सेल्स राहतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्यात एंडोमेट्रियम गेल्यानंतर एंडोमेट्रोसिस नावाचा आजार होतो अशी एक थिअरी आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की पुरुषांच्या बाबतीतसुद्धा उल्फेरियन डक्ट म्हणून ज्या असतात त्या अशाच राहतात थोड्याशा आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा स्टेम सेल्स असतात त्या किंवा एंडोमेट्रियमसारखा जो सदृश्य भाग असतो तो वाढतो. त्यामुळे पुरुषांनासुद्धा गर्भाशय नसताना एंडोमेट्रोसिससारखा आजार होऊ शकतो. ज्यावेळेला पोटामध्ये खूप दुखतं आहे, ॲडिजन्स येत आहेत, अशा सगळी औषधं देऊन लागू ज्यावेळेला पडत नाहीत त्यावेळेला तुम्हाला गर्भाशयाशी संबंधित हा जो भाग आहे तो लक्षात घ्यायला लागतो. आणि तो स्त्रियांच्या बाबतीत असला तरी पुरुषांना त्या गर्भाशयाची जी ट्रीटमेंट आहे ती केली की त्यांचं पोट दुखणं आणि आतले ॲडिजन्स कमी येतात. ही ॲडिजन्स म्हणजे काय, शेवटी कंडरा शिरा किंवा स्नायूसारखी ही रचना असते, तंतू असतात ते आणि ते तंतू या कंडरा शिरा स्नायूसारखे दिसतात. मग या कंडरा शिरा स्नायू आयुर्वेद कशातनं तयार होतो असं म्हणतो तर विरेकोमाउस मेदस्ते निरोहा प्रशमनांची अशी त्याची ट्रीटमेंट सांगितली आहे. आणि रसास्तन्यम तत्व रक्तम अश्रुया कंडरा शिरा, रक्तापासून शिरा तयार होतात, कंडरा तयार होतात, तसं हे रचना असते. त्यामुळे रक्ताची ट्रीटमेंट करायची, लिव्हरला चांगलं करायचं, रक्ताचं प्रसारण करायचं की एंडोमेट्रोसिस स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत जे रेअर आहे ते सुद्धा कमीत असतं. मेदाचा खरपाक झाला की स्नायू तयार होतात, मृदूपाक झाला की शिरा होतात. तर त्याची ट्रीटमेंट जी मेदोरोगाची आहे ती आणि मेदाच्या पाचनाची ट्रीटमेंट केली
तर एन्डोमेट्रोसिसचा त्रास जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कमी येतो. तर हे 2 महत्त्वाचे भाग कसे आहेत ते मी सांगितले. गर्भाशय स्रंस किंवा भ्रंश म्हणजे थोडंसं खोकलं तरी लघवी होती किंवा हसलं तरी लघवी होती थोडीशी, असं ज्यावेळेस स्त्रिया सांगतात ना त्यावेळेला हा भाग खूप मोठ्या प्रमाणावरती असतो. ब्लॅडर जी आहे ती खाली उतरते किंवा गर्भाशय जे आहे ते खाली उतरतं असं बऱ्याच वेळा होतं. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा बीजग्रंथीमध्ये होणारा प्रकार जो आहे तोही आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतो गर्भाशयाच्या संबंधाने. गर्भाशयामध्ये अर्बुद किंवा फायब्रॉइड्स तयार होणं हा एक भाग आहे, त्याच्यावरती आपण एक वेगळं व्याख्यान करणारच आहोत. आणि गर्भाशयामध्ये कॅन्सरची उत्पत्ती होणं, बीजग्रंथींच्यामध्ये कॅन्सर उत्पन्न होणं हाही भाग बऱ्याच वेळा होतो. बीजवाहिनींचा अवरोध जो आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागतो आणि त्याची ट्रीटमेंटसुद्धा आपल्याला करायला लागते. त्याचाही विचार आपण करायचा आहे. मला वाटतं फोन येतोय आपल्याला, आपण एक फोन घेऊया. सर, चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. रोहितजी बोलतायत उमरगावहून. रोहितजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. मागे काही महिन्यापूर्वी HSG टेस्ट केली होती. त्यामध्ये फेलिपिन ट्यूब्स माझ्या मिसेसचे दोन्ही ब्लॉक आहेत. बरं. त्याच्यावरती मला उपाय जाणून घ्यायचा होता. बरं. फेलिपिन ट्यूबचा अवरोध जो आहे ना त्याच्याविषयी ऑपरेशन कसं टाळायचं ह्याचा एक आपला पूर्ण एपिसोड ह्याच्यावरती झालेला आहे DD सह्याद्रीवरती. तर तुम्ही ते तिथं जाऊन जर बघितलं तर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती येईल, कल्पना येईल. आणि इतर शारीरिक आजार आणि गर्भाशय या दोघांचा विचार करून जवळच्या वैद्याकडनं तुम्ही ट्रीटमेंट करू शकाल. त्याच्यामध्ये उत्तर बस्ती नावाची कन्सेप्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. वमन खूप महत्त्वाचं आहे. आणि नंतर गुद बस्ती म्हणजे शौचाच्या मार्गातून दिलेली औषधं जी आहेत ती महत्त्वाची आहेत. काही लेप असतात, बोराच्या पानाचा लेप, बेलाच्या बियांचा लेप, हा पोटावरती केला की हे आतलं प्रकरण जे आहे अवरोधाचं ते 100पैकी 80 स्त्रियांचं जे आहे ते सुटतं. वैक्रांत भस्म म्हणून जे आहे ते पोटामध्ये घ्यावं आणि लघुमंजिष्ठादी किंवा महामंजिष्ठादी काढा पोटात घ्यावा. भस्त्रिका नावाचा प्राणायाम जो आहे तो आणि कपालभाती केलं तर ॲडिजन्स आणि गर्भाशयाच्या बीजवाहिन्यातले ज्या अवरोध आहेत ना ते चांगल्या पद्धतीने कमी करता येतील. तर हे आत्ता एवढं सांगितलेलं पुरेसं आहे आणि जवळच्या वैद्यांना जाऊन भेटून आणि ते लेक्चर ऐकून तुम्ही ट्रीटमेंट करा, म्हणजे तुम्हाला यश येण्याची शक्यता खूप आहे. धन्यवाद रोहितजी. तुम्हाला सरांनी जे ट्रीटमेंट सांगितलं आहे त्याचा तुम्ही अवलंब करावा अशी मी आशा बाळगतो. सर, आपण एन्डोमेट्रियोसिस आणि ॲडिनोमायोसिस बद्दल बोलत होता. बरोबर. तर आता कसं होतं, हे गर्भाशयाशी संबंधित जे आजार असतात ना, एस्पेशली एन्डोमेट्रोसिस आणि ॲडिनोमायोसिस, हे साधारण 25 ते 40 या ज्या वेळेला स्त्रियांना मुलं होतात अशा काळामध्ये उत्पन्न होणारं हे प्रकरण आहे. आणि जवळजवळ 10 ते 15% वंध्यत्वाचं कारण जे आहे ना ते ह्या पद्धतीचं असतं. अच्छा. एन्डोमेट्रियोसिस किंवा ॲडिनोमायोसिस. आणि जगामध्ये जवळजवळ 176 मिलियन स्त्रिया ज्या आहेत ना त्या ह्या आजारांनी पीडित आहेत असं एकंदरीत आपल्याला दिसून येतं. तर असं होतं की आयुर्वेद ह्याच्याविषयी काय विचार करतो, तर आयुर्वेदामध्ये स्रोतस्स दृष्टी किंवा कोणती सिस्टीम बिघडायची असेल ना, पोकळ्या ज्या आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीने अवयव काम करतायत ना त्या सिस्टीम्स आयुर्वेदामध्ये स्रोतस या पद्धती सांगितलेल्या आहेत. म्हणजे पचनसंस्था जशी आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम जशी आहे, नर्वस सिस्टीम जशी आहे तसं. तर त्याच्यामध्ये अतिप्रवृत्ती संगोवा सिराणाम ग्रंथयोरोपिवा विमार्गगमनम चापी स्रोतसाम दृष्टीलक्षणम असं सांगितलेलं आहे. कोणताही एखादा शरीरातला घटक जो आहे तो अतिप्रवृत्ती त्याची म्हणजे जास्ती उत्पत्ती होणं, म्हणजे इथं आता रजोदृष्टी जी आहे ती होऊन रज जास्ती तयार होणं, पाळीचं रक्त जे आहे ते जास्ती होणं, संग म्हणजे ते तयार होऊन बाहेर पडत असताना त्याला अडथळा येणं, हा दुसरा प्रकार त्याच्यामध्ये होतो. किंवा ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा पोकळ्या आहेत त्याच्यामध्ये ती गाठ अडकून राहणं, सिराणाम ग्रंथयोरोपिवा जे म्हटलेलं आहे ते. आणि जो अवयवचा जो भाग तिथं पाहिजे भाव पदार्थ पाहिजे तो तिथून दुसऱ्या ठिकाणी जाणं, आणि हे प्रकरण इथं दिसतं. गर्भाशयाच्या आतलं अस्तर जे आहे त्यांनी तिथं थांबायला पाहिजे आणि ते दुसरीकडे जातंय आणि वाढतंय, म्हणजे दुसऱ्या अवयवाचाही दोष आहे तिथं स्थान वैगुण्य तयार झालेलं लो व्हायटल टिश्यू. आणि रज जे आहे गर्भाशयातलं तेही बिघडलेलं आहे. तर हे केव्हा होतं, जेव्हा स्मृतीभ्रंश होतो ना अवयवांचा, ऑर्गन मेमरी जेव्हा खराब होतं त्यावेळेला ही गोष्ट घडते. तर पहिल्यासारखं दुसरं तयार करणं हे जे प्रकरण आहे ते स्मृतीमुळे होतं. तर एकंदरीत स्मृतीवरती जाणारी औषधं असतात ती या एन्डोमेट्रोसिसमध्ये वगैरे आपल्याला उपयोगी पडत असतात. वाताचं जे प्रतिलोमितो होणं आहे, म्हणजे अपानवायू जो आहे त्याची जी गती आहे त्या पद्धती जर व्यवस्थित राहिली नाही तर ह्या भाव पदार्थांना रजाला वगैरे घेऊन ते दुसरीकडे जर गेलं तर एन्डोमेट्रोसिस किंवा ॲडिनोमायोसिस होत असतं. तर हा विचार जो आहे तो आयुर्वेदाचा विचार आहे. आधुनिक शास्त्रानुसार तिचं अँजिओजेनेसिस वगैरे होऊन नवीन रक्तवाहिन्या तयार होणं, त्याचा हार्मोनशी असलेला संबंध या पद्धतीने, पाळी जी आहे ती त्या पद्धतीने येणं, असं प्रकरण जे आहे ते व्हायला सुरुवात होते. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये
कारणं काय असू शकतात ह्याची हे बघणं खूप गरजेचं असतं. तर आयुर्वेदानुसार जर बघितलं तर आमाशय बिघडवणारी सगळी कारणं, रस बिघडवणारी सगळी कारणं याच्यामध्ये आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तिखट खूप खाणं, चमचमीत जास्त खाणं, मोहरीचं तेल वापरणं, उन्हामध्ये फिरणं, रिॲक्टरच्या जवळ काम असणं, रात्री जागरण करणं, स्वभाव चिडचिडा असणं, रक्त बिघडवणारी सगळी कारणं, काविळीसारखी कारणं जी आहेत ती, रक्तपित्त किंवा ब्लड प्रेशर जे आहे ते वाढणं, मधुमेह आपल्या शरीरामध्ये असणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कुठंतरी या एंडोमेट्रोसिसला आणि ॲडिनोमायोसिसला प्रवृत्त करत असतात. आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने जर विचार केलं तर इस्ट्रोजन जे आहे ना ते शरीरामध्ये जर जास्ती वाढायला लागलं, प्राबल्य व्हायला लागलं, आणि हे कुठं तयार होतं तर ॲड्रिनलिन ग्लँडमध्ये तयार होतं, फॅटच्या टिश्यूमध्ये तयार होत असतं, बीजग्रंथीमध्ये होत असतं. तर आपण ॲड्रिनलिन ग्लँडचा विचार करत असताना वैद्य लोक वृक्काचा विचार करतात आणि त्याची औषधे देतात. तर गोक्षराज गुगुळसारखी औषधं त्यामुळे एंडोमेट्रोसिससाठी वैद्य लोक वापरत असतात. तर हा वेगळेपणाचा जो भाग आहे ना आधुनिक शास्त्राच्या ज्ञानातून जी आयुर्वेदिक औषधं येतात ती लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर प्रोजेस्टेरॉन जे असतं त्याचा अवरोध किंवा रेझिस्टन्स ह्याच्यामध्ये तयार झालेला असतो. आणि ही प्रक्रिया जी आहे ती साधारण बीजग्रंथी आणि प्लासेंटामध्ये तयार होणारं हे प्रकरण आहे. त्यामुळं पहिली जी डिलिव्हरी झालेली आहे आणि त्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या लक्षात घ्यायला लागतात. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये रजस्वला परिचर्या असताना 4 दिवस कसं वागावं, कोरडं अन्न खावं, घोंगड्यावरती झोपावं, व्यायाम करू नये, आंघोळ करू नये पण स्वच्छता पाळावी, हे नियम पाळणं गरजेचं असतं. सुतिका झाल्यानंतर तुमचं सीझर जरी झालं तरी लेअर टू लेअर सुचर जे आहे ते 21 दिवसामध्ये भरून येतं. नंतर तुम्ही तेल लावणं यांनी वात क्षमतो, स्वेदन करण्याने तुमचा वात क्षमतो, तुम्ही जाड होत नाही, गर्भाशयाचं शोधन करणारी औषधे घ्यायची, तर एंडोमेट्रोसिस आणि ॲडिनोमायोसिस होण्याची शक्यता कमी असते. तसंच गर्भिणी अवस्थेमध्ये गर्भसंस्कार जे आहेत ते करणं प्रत्येक महिन्यामध्ये, हे जर केलं गेलं तर हे आजार उत्पन्नच होत नाहीत. हा भाग कुठेतरी आपण लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. या प्रोजेस्टेरॉनचा संबंध आपल्या मूड स्विंगशी खूप असतो. भार वृद्धी होणं किंवा वजन वाढणं हे प्रकरण जे आहे ना ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये दिसतं. तर मेदावरती कंट्रोल ठेवणं, खाण्यावरती कंट्रोल ठेवणं हे जर केलं गेलं तर शरीरामध्ये हे आजार उत्पन्न होण्याची शक्यताही कमी असते. तर हा सगळा भाग मी कशासाठी सांगितला की हे टाळण्यासाठी काहीतरी प्रकार केला जायला पाहिजे म्हणून हे सांगितलं. अशी त्याची जी लक्षणं जी आहेत ना ती आपल्याला बघायची आहेत आणि आपलं व्याख्यान तसंच पुढं चालू राहील. सरांनी फार सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला गर्भाशयाचे आजार काय आहे त्याबद्दल सांगितलं आहे प्रेक्षको. आणि आता ही चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा अशीच पुढे नेऊया आणि सरांनी काही आरोग्यदायी टिप्स आणखी आणलेले आहेत आपल्यासाठी, ते कोणते पाहूया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गर्भाशयाचे आजार, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गर्भाशयाचे आजार, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. बरं का. ब्रेक नंतर तुमचा पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी आणखी काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत. ते टिप्स कोणते आहेत ते पाहूया. टिप नंबर 3, लघुमालिनी वसंत हे औषध वय वर्ष 1 ते 16 पर्यंतच्या मुलांना दररोज सकाळ संध्याकाळ 125 मिलीग्राम तूप व मधासह दिल्यास वारंवार येणारा सर्दी, ताप, खोकला, रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, लक्षात न राहणे, अंथरुणात लघवी करणे, उंची न वाढणे, त्वचा विकार व डोळ्यांचा चष्मा या गोष्टी कमी होऊ लागतात. टिप नंबर 4, सतत जुलाब होणे, क्रॉन्स डिझीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस व भूक न लागणे अशा आजारात 1-1 ग्राम कपित्थ चूर्ण, बिल्वचूर्ण व 4 चमचे डाळिंबाचा रस घालून बनवलेली तांदळाची पेज प्यावी. यासाठी 2 चमचे तांदळामध्ये 250 ml पाणी घालून त्याचं पेज करून वरील गोष्टींचे मिश्रण दररोज सकाळ संध्याकाळ घ्यावे.
तर आपल्याला हे आरोग्य टिप्स दिलेले आहेत सरांनी, याचा तुम्ही वापर करावा अशी मी आशा बाळगतो. सर, आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे, आपण तो फोन कॉल घेऊया पहिले. नमस्कार. 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 हा, मी पुण्यावरून मंगलापटे बोलते. मला असा प्रश्न विचारायचा की गर्भाशयात जर समजा तो गोळा निघाला तर तो गोळा काढतात आणि मग ती एक ओढी निघाली आणि मग दुसऱ्या ओढीवर मूलबाळ होऊ शकतो, पण ते झाल्यानंतर मग त्या बाईला पाळीचा वगैरे नंतर त्रास होतो, तर तो पाळीचा त्रास होऊ नये म्हणून मग तुम्ही काय काळजी घ्यायला सांगाल? बरं, धन्यवाद. छान प्रश्न आहे हा. कसं आहे, बीजग्रंथींच्यामध्ये गाठी जर झालेल्या असतील तर बऱ्याच वेळेला ड्रिलिंग केलं जातं किंवा हिमोरेजिक किंवा खूप मोठा सिस्ट असेल तर डॉक्टर लोक ऑपरेशन करतात. पण त्याच्या आधी वैद्याचा सल्ला घेऊन काही शुचेच्या घड्या, जलोकावचरण, पाठीच्या मणक्याला लेप लावणं असं करून त्या गाठी विरघळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. वय जास्ती नाही आहे ना, भूक कमी झालेली नाही ना, ट्यूमर मार्कर नॉर्मल आहेत ना हे बघून, कॅन्सर वगैरे नाही ना हे पहिल्यांदा खात्री करून ही औषधं देता येतात. त्यामध्ये शतावरी कल्प, शंखभस्म आणि गुळवेल सत्व हे खूप उपयोगी पडतं. आणि हे करत असताना चंद्र सूर्याच्या गतीशी आपली पिरियडची सिस्टीम जी आहे ती संबंधित असते. तर स्त्रियांनी करायला काय पाहिजे की 24 तासात 2 वेळा जेवायला पाहिजे, एकदा कोठा साफ व्हायला पाहिजे, तर 28 दिवसांनी पाळी यायला लागते आणि 12व्या दिवशी ओव्ह्युलेशन व्हायला लागतं. तर हा जो भाग आहे तो निसर्गाचा जो आहे तो आवाज ऐकायला पाहिजे, रात्री लवकर झोपायला पाहिजे, बेडरूममध्ये लाईट मोठ्या असायला नाही पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिकची जी हे असतात उपकरणं असतात ती सगळी बंद असायला पाहिजे आणि झोप घेतली जायला पाहिजे. सकाळी उठल्यावर अंगाला तेल लावून आत्ता सांगितलेली औषध जर घेतली गेली तर युजली काही गोष्टी करायला लागत नाहीत. नंतर अशोकारिष्ट वापरणं, देवदारवारिष्ट वापरणं वगैरे हे वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता. परंतु पहिल्यांदा आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं आणि निसर्गाला वाव देणं हे जर केलं तर ते बरं पडणार आहे. खाण्यामध्ये तुम्ही कच्च्या गोष्टी ज्या आहेत त्या पसतील अशा पद्धतीने घ्या. फळं, कंदमुळं जे आहे ते 40% खाण्यामध्ये ठेवा, उरलेलं अन्न जे आहे ते नंतर खा. जंक फूड जे आहे ते कमी खा. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी घेऊ नका. सर्वांगासन, शंखमुद्रासारखी आसनं तुम्ही करा. कपालभातीसारखा प्राणायाम करा, तर तुम्हाला कोणताच आजार होण्याची शक्यता नाही आहे. ऑपरेशनच्या आधी आणि नंतरसुद्धा याचा तुम्हाला फायदा होईल. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पथ्याचं व्यवस्थित पालन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर तुम्ही ते पालन करा. सर, आपला आजचा विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, आणि आता आपण गर्भाशयाच्या आजाराबाबतीत एवढं सगळं सांगितलं, तर ऑपरेशन कोणत्या आजारामध्ये करावं लागतं याबद्दल जरा सांगा. ह्याच्या आधी आपल्याला लक्षणांचा भाग बघणं खूप गरजेचं आहे. आता मी जी कारणं सांगितली त्याच्यामध्ये बरीच कारणं अशी असतात की 12 वर्षाच्या आतमध्ये पाळी सुरू होणं, उशिरा मेनोपॉज होणं 55 वर्षापर्यंत वगैरे, किंवा एकही बाळ झालेलं नसणं, नल्ली पॅरा ज्याला म्हणतात ना, तर गर्भाशयाचा वापरच झालेला नसतो असंही होतं. अतिकृशत्व आहे, अतिस्थूलत्व आहे. त्याच्यानंतर मद्यपान करतात बायका खूप, आता स्मोकिंग करतात, त्यांनी रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या बारीक होऊन किंवा विस्फारित होऊन ज्यावेळेला पिरियड सुरू असतो त्यावेळेला हा मोठा आजार होण्याची शक्यता असते. हवेतलं प्रदूषण जे आहे ते, रेड मीट किंवा सोया जे आहे ना ते जास्ती प्रमाणात पोटामध्ये जाणं, आधीची ऑपरेशन जी आहे ती, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीचा जो भाग असतो तो, आणि त्याच्याबरोबर ती PID म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज जे असतात ना त्याचा परिणामसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतो. सूज शरीरावरती आणि शरीरातली वाढण्यासाठी जे सायटोकाईन स्टॉर्म्स जे येतात ना त्याची उद्युक्त करणारी जी कारणं आहेत ना ती सगळी एंडोमेट्रोसिस किंवा हा आजार उत्पन्न करत असतात. आणि ह्याच्याबरोबरीनं ऑटोइम्युन डिसीज असतात ना, ल्युपस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस वगैरे, हे जर स्त्रियांना झालेले असतील तर गर्भाशयाच्या संबंधित आजार आहेत ना ते फार भयंकर मोठ्या पद्धतीने वाढायला लागतात. तर हे असताना मग उत्पन्न होणारी लक्षणं आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. तर त्यामध्ये कंबर दुखणं, ओटीपोट दुखणं, किंवा पाळी जी आहे ती अनियमित होणं, पोटामध्ये क्रॅम्प्स आल्यासारखं होणं, ह्याच्याबरोबरीनं अत्यार्थ म्हणजे खूप अंगारती जाणं, त्यात गाठी पडणं, त्याला फाऊल स्मेल असणं, ह्याच्याबरोबरीने खूप दिवस रजस्राव जो आहे तो चालू राहतो, मध्ये थोडा वेळ बंद पडतो आणि पुन्हा तो सुरू होतो. मैथुनासंयुष्ण म्हणजे पेनफुल इंटरकोर्स हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो. वंध्यत्व येणं म्हणजे मुलं बाळं होत नाही त्या गोष्टीमुळं. आदमा नाना म्हणजे पोट फुगतं, आतमध्ये गुडगुडा आवाज येतो आणि पोट जड वाटतं अशी फिलिंग बऱ्याच वेळा स्त्रिया सांगतात. मूत्र आणि मलमार्गाशी संबंधित काही लक्षणं येतात. सदाह शूल अशी मूत्रप्रवृत्ती होते, वारंवार मूत्रप्रवृत्ती होते, द्रवमल प्रवृत्ती होते किंवा कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. असंही बऱ्याच स्त्रियांना जे आहे ना ते उत्पन्न व्हायला लागतं. गर्भस्राव व्हायला लागतो, 3-4 महिन्यातच जो गर्भ आहे तो बाहेर पडायला लागतो. गर्भाशयाला आता सूज यायला लागते. कंजनायटल ॲनॉमलीज जर असतील ना आणि सेप्टेड युट्रस, बायकॉर्नेटेड युट्रस वगैरे असेल तर त्यासाठी ऑपरेशन करणं हा भाग खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला करायला लागत असतो. परंतु त्याच्याबरोबरीने तीव्र लक्षणं आहेत, तीव्र वेदना आहेत, अतिशय मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव आहे किंवा रजस्राव आहे, वंध्यत्व आलेलं आहे,
पोटाची जेव्हा लॅप्रोस्कोपी करून बघितलं तेव्हा ॲडिजन्स खूप आतमध्ये आलेली आहेत आणि पोट खूप दुखतंय असं ज्यावेळेला होत असतं, सगळ्या औषधांचा परिणाम जो आहे ना तो वापरून बघितलेला आहे आणि काही त्यातनं निष्पन्न होत नाही असं जर होत असेल आणि मल आणि मूत्राशी संबंधित लक्षणं जर अतितीव्र असतील ना तर मग आपल्याला हा भाग करायला लागतो की ऑपरेशन करावं की काय. आणि त्यावेळेला मग तुम्ही आणि बऱ्याच वेळा डायग्नॉस्टिक गोष्टीसाठी सुद्धा डॉक्टर लोक ऑपरेशन करत असतात. तर ह्यावेळेला तुम्ही मगाशी सांगितलेले सगळे विचार लक्षात घ्या. जठरापासून लहान आतड्यापासून मोठ्या आतड्यापर्यंत ट्रीटमेंट करायची, यकृत चांगलं करायचं, रक्ताचं प्रसाधन करायचं, पित्ताचं शमन करून पित्ताचे उपक्रम करायचे, नंतर योनिओपदाची जी वाताची ट्रीटमेंट आहे ती करायची. असं केलं तर हा गुंता जो आहे ना तो सुटतो. गर्भाशय जे मुटकुळीसारखं झालेलं आहे आणि फिब्रिल एंड वगैरे त्याचं ब्लॉक झालेलं आहे अशा लोकांना सुद्धा याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. लोक तुम्ही लक्षात घ्या की आज मी बदलायचं ठरवलं तर हाडासहित मी नवीन तयार केव्हा होणार आहे, 7 वर्षामध्ये होणार आहे. म्हणजे ट्रीटमेंट किती लांब असू शकते बघा. ही तपश्चर्या आहे. 12-12 वर्ष तपश्चर्या करणारे लोक आहेत तर तुमचं खाणं पिणं वागणं इतकं विकृत असेल, तुमचे जुने आजार झाले असतील, अहो फक्त दाढ जर किडलेली असेल आणि त्या TB असेल ना तर त्याचा परिणामसुद्धा रुचक अस्थिता, जलव स्रोतस आणि आंबव स्रोतसाच्या वाटे तुमच्या रजोव स्रोतसाची आणि गर्भाचाराची येतो. नवे नवे तुमच्या मनावरती येतो. याची कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे 3.5 हाताचा हा देह पूर्ण तपासायला लागतो आणि वैद्य तुम्हाला भरपूर प्रश्न विचारेल. चिकित्सक ही मराठीत शिवी आहे. किती विचारतो चिकित्सकासारखं असं म्हणतात. म्हणजे आमचे प्रश्न संपत नाहीत इतके आम्ही प्रश्न विचारतो आणि एका निदानाप्रत येतो आणि त्याची ट्रीटमेंट इतके दिवस करायला लागते तर मुलं होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही धार्मिक गोष्टी करत असा बऱ्याच वेळा, पिंपळा प्रदक्षिणा, उमराला प्रदक्षिणा, गाईचं उच्छिष्ट खाणं वगैरे या सगळ्या गोष्टीचा मनावरती परिणाम येत असतो. आणि मी कुठेतरी एक प्रॉपर मार्गाने चालली आहे आणि चाललो आहे मी असं ज्यावेळेला मनात येतं ना त्यावेळेला मग तुम्हाला जो भयानक वाटणारा प्रश्न आहे तो सुद्धा हळूहळू सुटत असतो. श्रद्धा आणि सबुरी याची इथेही गरज असते. तर मला वाटतं की हे ऑपरेशन केव्हा करावं आणि त्याच्या आधी काय करायला पाहिजे ह्याचा जो विचार आहे ना तो सुद्धा आपल्याला याच्यातनं नंतर जाणून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचाही फायदा तुम्हाला होणार आहे. बरोबर. फारच छान सर. आपण लक्षणे आणि कारणे याबद्दलची माहिती सांगितली गर्भाशयाच्या बाबतीत. तर सर आता हे जे ऑपरेशन आहेत हे कोणकोणते आजार आहेत की ज्याच्यामध्ये ऑपरेशन करावं लागतं आणि मग आयुर्वेदानुसार आपण काय करू शकतो जे टाळू शकतो ते? आत्ता मगाशी मी जसं म्हटलं तसं सगळी त्याची कारणं मी आत्ता सांगितली ऑपरेशनची जेव्हा गरज असते त्यावेळेला. पण वजायनल प्रोलॅप्स आहे तर तुम्हाला ऑपरेशनची गरज पडू शकते. त्याच्याविषयी आपण एक व्याख्यान देऊन झालेलं आहे. पॉलिप्स जर असतील तर मग आर्शरोगाची ट्रीटमेंट करायला लागते. गर्भाशयाच्या मुखाला जर सूज असेल तर त्याची काय ट्रीटमेंट करायची हेही आपण बघून झालं. ह्याच्याबरोबरीनं तुम्हाला ज्या वेळेला गर्भाशयाशी संबंधित एन्डोमेट्रोसिस वगैरेसारखा आजार असतो आणि ऑपरेशनची पाळी येते त्यावेळी युजली ऑपरेशन केल्यानंतर परिस्थिती जास्ती बिघडते असंच लक्षात येतं. तर तुम्हाला ऑपरेशन करायची तरीही आफत आली हे सगळं करून असं होत नाही युजली. तर ही सगळी ट्रीटमेंट करता करता तुम्ही काही गोष्टी करायला पाहिजेत. आणि त्यावेळेस त्रिफळा गुगुळ, कैशोर गुगुळ, अमृता गुगुळ हे तुम्ही पोटात घ्यायला पाहिजे. ओल्या नारळाचा किस किंवा दूध जे आहे ते तुम्ही 2 वेळा पोटात घ्यायला पाहिजे. त्यावेळेला ब्रह्मचर्याचं पालन नवरा बायकोनी करणं हे खूप गरजेचं आहे. रात्रीचं जागरण टाळायचं, तिखट आंबट खारट पदार्थ कमी करायचे आणि शरीरातला शुक्रधातू जो जननशक्ती ज्याच्या ठिकाणी आहे तो वाढवणं आणि वातदोषाचं शमन करण्यासाठी बस्ती घ्यायचे. धुरी वेगवेगळ्या पद्धती ज्या असतात त्यांनी वेगवेगळे पॅथोजन्सची जे आहे ते नष्ट होत असतात. तर पेनिसिलिन रिजनला हे धुरी तुम्हाला देता येते. त्याच्यावरून तुम्ही विरेचन बस्तीचा वापर करू शकता. उत्तर बस्ती तुम्ही करू शकता. आणि हे करत असताना तुम्ही मगाशी जी सांगितलेली विमार्गगमनाची जी कन्सेप्ट आहे ती पाळायची. म्हणजे एन्डोमेट्रियम जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी गेलं का आणि दुसऱ्या ठिकाणच्या घटकाने त्याला ॲक्सेप्ट का केलं तर त्या दोघांच्यामध्ये तो दोष असतो. तर त्यामुळं रजाची बुद्धी सुधारणं, स्मृती सुधारणं हे रसायन अध्ययनानुसार करून च्यवनप्रासारखे काही कल्प त्याच्यासाठी वापरायचे. गर्भाशयाचं शोधन करून घ्यायचं आणि बाहेरचे अवयव जे आहेत ते सक्षम करायचे. त्या ठिकाणला मांसधातू चांगला करायचा, मेद चांगला करायचा, अस्थिधातू चांगला करायचा. असं जर केलं गेलं तर याच्यामध्ये उत्तरं जी असतात ती खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. ही ट्रीटमेंट ऑपरेशनच्या नंतरसुद्धा तुम्हाला करता येते. आणि असं जर केलं गेलं ह्याच्यामध्ये कृपा करून तुम्ही एक करा की बीजग्रंथी काढून टाकली आहे, फेलोपियन ट्यूब कट केलेली आहे. असं केलं तर तुमचे चान्सेस जे आहेत ना ते 50% घटत असतात. तर शक्यतो वैद्याला पहिल्यांदा वाव द्या, त्याच्याकडून ही ट्रीटमेंट करून घ्या आणि नंतर मग पुढचं प्रकरण जे आहे ना ते खूप त्रासदायक असं काही होत असेल लाईफ थ्रेटनिंग तर ऑपरेशनचा विचार करा. अन्यथा तुमचं एक बाजूची फेलोपियन ट्यूब गेली की तुमचं 50% कन्सेप्शन होण्याची शक्यता कमी झाली आहे. हेही लक्षात घ्यायला पाहिजे.
सर, मग आपण हे जे ऑपरेशन करायचा विचार करतो तर ऑपरेशन करताना मग काय पूर्वतयारी पश्चात तयारी असं काय करावी लागते का? आत्ता मी त्रिफळ गुगुळ, कैशोर गुगुळ वगैरे ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या पूर्वतयारी आणि पश्चात तयारीमध्येच आहेत. आणि त्याच्यामध्ये अंगाला तेल लावणं, शेकणं, प्राणायाम करणं, ॲडिजन्स जाण्यासाठी तुम्ही विरेचनाचा वापर करणं, कपालभाती प्राणायाम करणं, या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्याच्यासाठी उपयोगी पडतात. ह्याच्याबरोबर काही वनस्पती आपण आणलेल्या आहेत, हिरव्या ओल्या वनस्पती. माझ्या मते आपण त्या बघूया, म्हणजे आपल्याला त्याचा वापर जो आहे ना तो याच्यासाठी करता येईल, आपल्या ट्रीटमेंटच्या मध्ये करता येईल. तर इथं एक वनस्पती ही तुम्हाला सगळ्यांना दिसते, ही कोहळा नावाची, कुष्मांड नावाची वनस्पती आहे. कुष्मांड म्हणजे काय, ज्याच्या अंडामध्ये म्हणजे बियामध्ये थोडी उष्णता नाही असं. उन्हाळ्यामध्ये हे प्रकरण जे आहे ना याला ॲशगार्ड असं म्हणतात इंग्रजीमध्ये. तर आधी खूप पिकलेलं नाही आणि खूप कच्चा नाही असा कोहळा घ्यायचा. हा खूपच छोटा आहे, ह्याच्या दुप्पट वजनाचा तुम्ही घेतला तर चालेल. आणि त्याच्या बियांचं काढा जर पोटात घेतला तर लघवीशी संबंधित आणि वृक्काशी संबंधित आजार जातात. ह्याचा रस किंवा पेठा मिठाई जी आहे ती जर तुम्ही घेतली तर अत्यार्थ किंवा खूप रक्त वाहणं हे कमी होतं. एंडोमेट्रोसिसमध्ये ह्याचा जबरदस्त उपयोग होतो. दुसरी वनस्पती गर्भाशयाचं बुद्धी आणि आरोग्य आणि स्मृती सुधारण्यासाठी ही ब्राह्मी नावाची वनस्पती आहे. तर या ब्राह्मीचा रस जो आहे तो सकाळी संध्याकाळी एक एक चमचा घेत हळूहळू वाढवत न्यायचा. पचायला लागला की तो 4-4 चमचेपर्यंत तुम्हाला दुधातून घेता येतो. ही थंड वनस्पती आहे. अत्यार्थ वेहनी कमी येतं, गाठी कमी येतात आणि गर्भाशयाच्या अस्तराची आतली जी वाढ बाहेरच्या बाजूला होती ना ती कमी येते आणि ॲडिजन्ससुद्धा यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. दुसरं एक प्रकरण मी दरवेळी इथं दाखवतो आणि ते म्हणजे हे जलौका. तर या जळवा ज्या आहेत ना त्या पाठीला, कमरेला आणि बेंबीच्या खाली, ज्याला उटीपोट आपण म्हणतो ना, मॉन्स पिविसच्या थोडक्या वरच्या बाजूला, तिथं या जळवा लावायच्या. तर या जळवा जर लावल्या तर तिथलं दूषित रक्त त्या 1 स्क्वेअर फूटच्या अंतरातलं शोषून घेतात. हा जो प्राणी आहे तो वेगळ्या युनिटला असल्या कारणानं मनुष्यातले जंतू याच्यात वाढत नाहीत. कारण हे लावल्यानं दुसऱ्याचा मला एड्स होईल, हेपॅटायटिस बी होईल असं फारसं कधीच घडत नाही. प्रत्येकाची जळू ही वेगळी असते आणि 7-7 दिवसानंतर ती लावायची असते. त्यामुळे ते रक्त पचून गेल्यानंतर ती दुसऱ्याला लावता येते किंवा त्याच व्यक्तीच्या जवळ आपल्याला वेगळ्या ठेवता येतात. ह्याच्याबरोबर इथे एक दुसरी वनस्पती आहे आणि त्याचं नाव आहे पिंपळ. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष आणि पारिश असे पंचवल्कल किंवा पंचक्षीरी वृक्ष आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तर त्याचा वापर जो आहे ना तो करून त्याचा काढ्याचा वापर पोटात करणं, बस्तीच्या साहाय्याने करणं, नस्यासाठी करणं, ही जी गोष्ट आहे ना ती याच्यासाठी खूप उपयोगी पडते एंडोमेट्रोसिससाठी. आणि ऑपरेशन टळण्यासाठी याचा जबरदस्त फायदा होतो. आणखीन 2 वनस्पती इथं माझ्या मते दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि त्या वनस्पती म्हणजे हे वडाचं झाडाचं फळ आणि वड दिसतोय तुम्हाला. आणि इथं दुसरी वनस्पती जी दिसते ती ही आडुळसा, याला वासा असंही म्हणतात. रक्तपित्त म्हणजे रक्ताशी संबंधित आणि पित्ताशी संबंधित जे आजार शरीरात होतात ना, किंवा रक्तासारखंच पित्तासारखं रक्त होणं, हा जो प्रकार आहे ना त्यासाठी हे वापरलं जातं. नाकातून रक्त येणं, कानातून येणं, डोळ्यातून येणं, तोंडातून येणं, खालच्या भागातून कुठूनही येणं, ह्याच्यासाठी ही वनस्पती अप्रतिम उपयोगी पडते. तर वासाकल्प, वासागृत हे त्याच्यासाठी उपयोगी पडतं आणि याचं जठरापासून गर्भाशयापर्यंत काम होतं, हे विशेष आहे. तर ह्याचा वापर एक करणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक वनस्पती माझ्या मते मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ती आहे शतावरी. तुम्हाला बऱ्याच वेळा मी ही दाखवली आहे. तर गर्भाशयासाठी आणि स्तन्याशयासाठी ही अप्रतिम उपयोगी पडणारी वनस्पती आहे. याचा वापर शंखभस्माबरोबर आणि गुळवेल सत्वाबरोबर करायचा. मुळ्यांचा वापर जर केला गेला तर गर्भाशयाचं आणि बीजग्रंथीचं आरोग्य अप्रतिम पद्धतीने सुधारतं. ह्याचा बीज संस्कारामध्ये आणि गर्भसंस्कारामध्ये आपण वापर करून घेऊ शकतो. तर अशा ह्या काही वनस्पती आहेत की ज्याचा वापर वैद्य लोक हे एंडोमेट्रोसिस आणि ॲडिनोमायसिससाठी करत असतात. ह्याच्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो पंचकर्माचा आहे आणि त्याच्यावरून ह्या गोष्टी वापरल्यात तुम्हाला ऑपरेशनची पाळी पडणार नाही आणि हा आजार कमी होऊन तुम्हाला मुलं होण्याची शक्यता आणखी वाढेल. आपल्याला खूपच छान अशी आयुर्वेदिक वनस्पतीबद्दलची माहिती दिली आहे सरांनी. आपण या विषयाबद्दल अजून जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गर्भाशयाचे आजार, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 808773 तसेच 777491 8193 आणि 959581 0727. ईमेल
श्री विश्वामृत@gmail.com. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गर्भाशयाचे आजार, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 808773 तसेच 777491 आणि 959581 0727. ईमेल श्री विश्वामृत@gmail.com. तर ब्रेक नंतर तुमचा पुन्हा स्वागत आहे प्रेक्षको. आपण आज चर्चा करत आहोत गर्भाशयाचे आजार या बाबतीत आणि आपण गर्भाशयाबद्दल कोणकोणते ऑपरेशन होतात त्याचे टाळण्यासाठी काय काय करावं हे सरांकडून जाणून घेतलं आहे. आपण सर ऑपरेशन टाळण्यासाठी आणखी काय करू शकतो का आणि त्यात काय पथ्य वगैरे काय आहे का ते जरा आम्हाला सांगा. कसं आहे, ऑपरेशन टाळण्यासाठीचा भाग आपण बराचसा बघितला, परंतु गर्भाशयाचा विचार आणि गर्भाशयाच्या आजाराचा एकंदरीत विचार जो आयुर्वेद करतो ना, त्याच्यामध्ये मी मगाशी बरीच माहिती सांगितली, पण स्पेसिफिक ट्रीटमेंट बघणं हेही गरजेचं आहे. तर रज जे आहे ते आमाशयामध्ये म्हणजे जठरामध्ये तयार होत असल्यानं तुम्हाला पहिल्यांदा लंघनाचा विचार करायला पाहिजे. खूप खाण्याची सवय असते लोकांना. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी आली की खातात आणि वजनं वाढतात. कॉर्टिकोस्टेरॉइड जे आहे ते शरीरातली जे आहेत कॉर्टिझॉल ते वाढायला लागतात स्ट्रेसमुळं. तर तुम्ही जेवणाच्या आधी शवासन करायला पाहिजे. 15 दिवसातनं एकदा लंघन करायला पाहिजे. तुम्ही धार्मिक पद्धती करा किंवा फास्टिंग या पद्धतीने करा. तर ऑटोफॅजीमुळे तुमचे शरीरातले बरेचसे आजार कमी होत असतात. ह्याच्याबरोबर तुम्ही वमन, पंडुरोग असेल तर रक्ताची ट्रीटमेंट जी आहे ती करून घ्यायची जवळच्या वैद्याकडनं. आम्लपित्त असेल तर ते नष्ट करायचं. अल्सर असेल तर त्याची ट्रीटमेंट जी आहे ती वैद्याकडे जाऊन करायची. अजिरणाची ट्रीटमेंट आणि अग्निमांद्याची ट्रीटमेंट करायची. तर हे जर तुम्ही केलं ना, तर जसं आपण दर वीकेंडला खायला जातो ना, तसं 15 दिवसातनं एकदा कधीतरी गप्प बसून डोळे मिटून जरा साधना करावी, ध्यान करावी आणि त्याच्याबरोबरीने जर एखादा उपवास केला, एकादशी वगैरे जर का, तर तुमचा स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही होईल आणि औषधांची बिलं तुमची कमी होतील, आजारही कमी व्हायला लागेल. तुमची बचत जी आहे ना, इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या स्वास्थ्यामध्ये तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सोनं किती घेता, पैसे की बँक बॅलन्स किती आहे हे जे बघता ना, त्याच्या व्यतिरिक्त हे बघितलं तर ते झिरपणारा जो पैसा आहे त्याची ती झिरप थांबवली तर तुमचा पैसा आपोआप वाढणार आहे. हा दुसरा भाग आहे, लौकिक भाग आहे, पण महत्त्वाचा आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. ह्याच्यावरून गृहिणीची ट्रीटमेंट मी मगाशी सांगितली. लहान आतड्यातले जे आजार आहेत त्याची ट्रीटमेंट करत असताना तुम्हाला वेगवेगळी औषधं घ्यायला लागतात. पटोलादी चूर्ण आहे, किरातादी चूर्णासारखं चूर्ण आहे. बेंबीच्या आसमंतामध्ये अग्निकर्म किंवा विद्धकर्मकरण आहे. गर्भाशय जे आहे ते कटिरामध्ये आहे, तर लंबोसॅक्रल रिजन आहे तिथं काही लेप करणं आहे, तिथं जळवा लावणं आहे, तिथं विद्धकर्म करणं आहे. तर पुढचा नर्व सप्लाय, ब्लड सप्लाय जो आहे तो व्यवस्थित व्हायला लागतो. ॲडिजन्स कमी यायला त्याचा मदत होते. त्याच्यावरून विरेचन किंवा बस्ती जी आहेत निरुबस्ती ते वापरायचे असतात. असं जर केलं तर तुमच्या पक्वाशयाची आणि गृहिणीची म्हणजे लहान आणि मोठ्या आतड्याची ट्रीटमेंट होते. तिथलं अन्नपचन व्यवस्थित व्हायला लागतं. तर हा भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता मनाची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी लोकांना खूप असते आणि त्याचा संबंध आधुनिक शास्त्र हार्मोन्सशी बऱ्याच वेळा लावतं, न्यूरोट्रान्समिटरशी लावतं, एन्झाईमशीही लावतं. तर आयुर्वेदात ह्या आत्ता मी आधी सांगितलेला विचार जर केला आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही काही प्राणायाम केले तर त्याचा अप्रतिम फायदा होतो. तर भ्रामरी, ओंकार आणि कपालभाती आणि अनुलोम विलोम या गोष्टी तुम्ही जवळच्या वैद्याकडनं किंवा योग शिक्षकाकडनं शिकून घ्या आणि त्या दोन्ही वेळेला तुम्ही करायला सुरुवात करा. तर तुमच्या शरीरामध्ये खूप परिवर्तनं यायला लागतील. ह्याच्याबरोबरीने तुम्ही शंख मुद्रा जी आहे ती बांधायला पाहिजे. सर्वांगासन जे आहे ते करायला पाहिजे. पश्चिमोत्तानासन जे आहे ते ह्याच्यासाठी खूप उपयोगी पडतं. महावेदबंध, त्याच्यानंतर शांभवी मुद्रा याचा खूप चांगला उपयोग होत असतो, आपल्याला कल्पना नसते. आणि मनाचा स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीचा भाग याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धती कमी येत असतो. बाह्योपचार जे आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये. तर बेलाच्या बियांचं चूर्ण आणि बोराची पानं याचा लेप जो आहे ना तो ओटीपोटावरती दिल्याने ॲडिजन्स खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. गर्भाशय सुटायला सुरुवात होते. फेलोपियन ट्यूब वगैरे जे आहेत त्याचे ब्लॉकेज निघण्यासाठी उत्तरबस्ती तुम्हाला देता येतात. आळशी जे आहे ना फ्लेक्स त्याच्यामध्ये ओमेगा-3 वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे. तर ते तुम्ही जर पोटामध्ये चटणीच्या स्वरूपात सेवन करायला लागलात तर त्याचा जबरदस्त परिणाम येतो. ते ओमेगाचं डेरिव्हेटिव्ह जी विकत मिळतात ती घेतली तर लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता असते. 3 ते 6 कन्व्हर्जन झालं ते त्रासदायक होतं. तर क्रूड तुम्ही त्याच्या चटण्या खा ना. नागपूर साईडला त्याचा खूप वापर केला जातो, खाल्लं जातं ते. रेड मीटसारखे पदार्थ, सोयासारखे कमी करा. कंदमुळं जी आहे ती तुम्ही जास्ती घ्या. 6 रसाचा आहार घ्या. 2 वेळच्या जेवणाच्या मध्ये 8 तासाचा अंतर ठेवा. भूक लागली तर 20 मिनिटं थांबा. खरी भूक आहे का होती ते बघा. समोरचा माणूस मिसळ किंवा भजी खातोय म्हणून तुम्हाला भूक लागत असेल तर ती जिभेची भूक आहे, पोटाची नाही.
तर 20 मिनिट जर थांबलं तर ब्रेनचा इम्पल्स जठराकडे जो आहे तो येणं बंद होतं आणि अन्न येत नाही म्हणताना शरीर गप्प बसतं. पण लोक 20 मिनिटात खाऊन घेतात. बहुभुज म्हणजे आधाशीपणा हा खूप नडतो आणि हल्ली सुबत्ता आहे, खिशात पैसे असतात, समोर हॉटेल असतं म्हणून खाल्लं जातं. तर प्रत्येक वेळेला खाल्लं जायला पाहिजे असं नाही आहे. अन्न या गोष्टीचा अर्थच असा आहे जे आपण खातो आणि जे आपल्याला आजाराच्या रूपात खातं ते अन्न. तर तुम्ही अन्न कमी खा, माफक खा. तुम्हाला जर एकदा जेवून झाल्यानंतर पुन्हा जेवायला बोलवलं तर पुन्हा जेवता यायला पाहिजे, एवढं तुमचं पोट जे आहे ते मोकळं असायला पाहिजे. आणि ब्रेड बटरमधूनच फक्त एनर्जी मिळते असं नाही, लंघनाने सुद्धा मिळते. पोटातली घाण पचल्यानंतर सुद्धा तुम्हाला एनर्जी मिळत असते. तर हा जो भाग आहे तो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणायला पाहिजे आणि जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही त्याची ट्रीटमेंट जी आहे ती रीतसर करायला पाहिजे. पंचकर्म केलं की हे सगळे व्हेक्टर्स जे आहेत ते नॉर्मलाइज व्हायला लागतात, एका दिशेत येतात आणि तुमचं आरोग्य आहे ते चढत्या क्रमाने तुमचे श्वास आहेत तोपर्यंत तुम्ही जगू शकाल. अकाल मृत्यू येण्याने आणि आजारपण येण्याने इतपत चांगल्या पद्धतीने तुम्ही ते काम जे आहे ते आयुर्वेदाच्या सहाय्याने करू शकता. थोडासा त्याग करण्याची आणि सहनशीलतेची वृत्ती आणि सबुरी या ज्या गोष्टी हल्ली नष्ट झालेल्या आहेत ना, प्रत्येक गोष्ट पटपट. एखादा मोठा मेसेज जरी मी लेखाच्या स्वरूपात आमच्या विद्यार्थ्यांना केला ना तर मुलं पहिले स्क्रोल करून बघतात किती मोठा आहे. छोटा असेल तर वाचत नाही तर वाचतच नाही. इतकं जे शॉर्टनेस आलेलं आहे ना प्रत्येक सफरिंगला तसं होत नसतं. आपल्याला पोटात आईच्या पोटात तयार व्हायला सुद्धा 9 महिने लागतात. अमेरिकेला जायचं एक बाळ द्या 4 महिन्यात असं होऊ शकतं का? नाही. तर काल हा एक वेगळा भाग आहे. खादिन्यात्मा मन कालो जिशेष द्रव्यसंग्रह हे कारण द्रव्य आहे. तर त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला काही ठराविक काळ हा लागत असतो, तो दिला जायला पाहिजे आणि उपभोगला जायला पाहिजे. नक्कीच सर. आता एक शेवटचा प्रश्न हा म्हणजे की आपण पंचकर्म कोणते असे विशिष्ट पंचकर्म आहे ज्याच्यावरती आपण फोकस करायला पाहिजे, एकदम संक्षिप्तमध्ये सांगा. बरोबर. पहिल्यांदा वमन करायचं, नंतर विरेचन करायचं, शरीर शुद्धी झाल्यानंतर मग बस्ती करायची. की वात पित्त कफ हे सगळे नॉर्मल येतात. शिरोधारा करायची की मन नॉर्मल येतं. अन्नात बदल करायचे की शरीरातले घटक चांगले व्हायला लागतात. बाकी निसर्ग एवढा दयाळू आणि शरीर बरंच व्हायला बघत असतं, तुम्ही त्याला थोडासा वाव द्यायला पाहिजे. आजारी पडल्यानंतर पूर्ण विश्रांती शारीर मानस घेणं आणि काही न करता गप्प बसणं, कोणताही विचार न करणं, हे जर तुम्ही केलं ना तर आपापच तुम्ही बरे होत असतात. शारीरिक आणि मानसिक आजारी तुमचे कमी होत असतात. सर, फार आपण खूपच छान आणि सोप्या पद्धतीत आमच्या प्रेक्षकांना गर्भाशयाचे आजार आणि ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद काय करू शकतो याबद्दल माहिती सांगितली. आज आमच्या प्रेक्षकांचे तुम्ही मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिली. यासाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे हेलो डॉक्टर 2026@gmail.com. आम्ही फेसबुक, यूट्यूब आणि एक्सवर सुद्धा उपस्थित आहोत. तर वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. साठी आयुर्वेद गर्भाशयाचे आजार श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 808773 तसेच 777491 आणि 959581 0727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.